टीईटी प्रकरणी दोषीवर कारवाई करा, फेरपरीक्षा तातडीने जाहीर करण्याची राहुल गांधी यांची मागणी. महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षेच्या टीईटी पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली आहे. फेरपरीक्षेची तारीख तातडीने जाहीर करावी, बाधित झालेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील पोलिसांना प्रश्नपत्रिकेचा काही भाग फुटल्याचे आढळून आल्यानंतर टीईटी 2026 परीक्षा नियोजित तारखेच्या अवघ्या एक दिवस आधी 27 जून रोजी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर अद्यापही फेरपरीक्षेची तारीख जाहीर न केल्याने राहुल गांधी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 3 गोष्टींची गरज आहे. नंबर 1, कालमर्यादा, नवीन टीईटी तारीख तातडीने जाहीर करा. नंबर 2, उत्तरदायित्व, पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्यावर कारवाई करावी, उमेदवारावर नाही. नंबर 3, भविष्याचे संरक्षण, या पेपर फुटीमुळे ज्यांचे वर्ष वाया गेले आहे त्यांना वयोमर्यादेत सवलत द्या, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी फेसबुकवर केली आहे. 17 जुलै रोजी डेहराडूनमध्ये मी पेपर फुटीच्या वाढत्या संकटाबद्दल तुमच्याशी सविस्तर बोलणार आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांतीची वेळ आली आहे, असे छात्रों की गूंज या उपक्रमांच्या संदर्भाने ते म्हणाले आहेत.